तिने संपुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. पांडुरंगा करू प्रथम नमद दुसरे चरण संदाच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रला दळो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुका या ज्ञान देपा. नमो सद्गुरु सचेतानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून देवाचा मोठेपणा आणि भक्ताचं सामर्थ्य सांगता आदविडावलं. या पुण्यनगरीमध्ये परंपरेने संपन्न होत असलेला हा बहुविने दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सर्वांचं आराध्य दैवत महान तपस्वी लोटांगणे बाबांच्या या आशीर्वादानं हा सोहळा संपन्न होत आहे. संत भाईजी महाराज यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला आहेत आणि सगळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी या भूमीचं हे नंदनवन या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे आपले सर्वांचे लाडके हरिभक्त परिणामचे गोलू बाबा, त्यांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या कार्यक्रमासंदर्भात ज्यांनी विशेष संपर्क साधला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे जवळचे मित्र सोपान महाराज सानप शास्त्री. सोपान महाराजांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि आज त्यांच्याही आईवडिलांचा मातृपितृपूजन सोहळा रिसोड नगरीमध्ये फार भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाला भेट देऊन येण्यासाठीच इकडं जरा थोडा येण्यासाठी मला उशीर झाला. या निमित्तानं या कार्यक्रमाला या धर्मकार्यासाठी लोटांगणे बाबांच्या मंदिरासाठी ज्यांचं विशेष योगदान आहे असे आपले सगळ्यांचे आधारस्तंभ, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांचं विशेष वजन आहे असे माजी राज्यमंत्री श्री सुभाषरावजी ठाकरे साहेब आणि साहेबांचे पिताश्री आदरणीय आमचे राम पाटील साहेब, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. कोणतंही धर्मकार्य होत असताना त्यामागं भक्ती आणि भक्तीबरोबर शक्तीसुद्धा असावी लागते. लोटांगणे बाबांची भक्ती आहे आणि राम पाटलाच्या माध्यमातून सगळ्यांना सोबत घेऊन शक्ती आपल्याला ते या ठिकाणी प्राप्त करून देत आहेत आणि भक्ती शक्तीच्या संगमातून हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी प्रारंभ होत आहे. आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे बालाजीराव शंकरराव व्यवहारे, विश्वनाथ जगदेव व्यवहारे, स्वर्गवासी रामेश्वरभाऊ इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गजानन रामेश्वर इंगळे, गुणवंता पाटील गहुले आणि उमेशराव आत्माराम गावंडे पाटील सरपंच असे आजचे सौजन्यदाते आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आजचेच नाही, रोजच्या महाराजाचे सौजन्यदाते अन्नदाते या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याचं कारण हे आपल्या गावातली माणसं आहेत, त्यांच्या पाठ्यावर शाबासकीची थाप मारणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे. या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी मृदुंगाचार्य आमचे आशिष महाराज, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. मृदुंगाचार्य गणेश महाराज असतील, माझ्यासोबत आलेले नामवंत मृदुंगाचार्य आमचे ओम महाराज असतील, आमचे गायनाचार्य प्रवीण भाऊ असतील, आदी करून सर्वच मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चौबदार, शिष्टेवाले, मातोर्ग, पितरोग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, बॉसी, पोलीस पाटील, तंटामध्ये आदेश, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी, माझे गावकरी, पंचकृष्ण, अन्नदाते, व्यासपीचालक, मार्गदर्शक, प्रेरणास्थान, हितचिंतक, आधारस्तंभ आणि पंचक्रोशातून आलेले भाविक झाले. सगळ्यांना कोणी राहायला नको बा, सगळ्याला धन्य. कारण हे काही एका गावचा कार्यक्रम नाही, हे जवळपास 5-50 गावचं या ठिकाणी हे श्रद्धास्थान आहे. लोटांगणे बाबांवर आपलं जीवापाड प्रेम आहे. त्यातून महाराजांचं हे सुंदर मंदिर सुद्धा थोड्याच कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे. विडवलं आणि आमचे कुठे गेले गोलू बाबा? हा, आमचे गोलू बाबांचं म्हणजे इतकं प्रेम
मनात आलं की कुठेही भेट, मग आमची भेट घेण्यासाठी एकदा आमच्या गावाला आले होते कर्जतला मग बाबा, आणि तेव्हापासून त्यांची इच्छा होती ओम महाराज की माऊलींचं कीर्तन आपल्या आश्रमावरती व्हावं. असे सगळ्यांवर नितांत प्रेम करणाऱ्या सगळ्यांना सोबत घेऊन एवढं भव्य दिव्य नजर जाते तोपर्यंत समाज एवढं सगळ्यांचं आपल्या आश्रमावरती या संस्थानावरती प्रेम आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता विडवलं. अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आजच्या अभंगातून देव आणि भक्त दोघांचाही मोठेपणा सांगतात. एवढा प्रभू भावे, देव केवढा आहे एवढा, एवढा म्हणजे नेमका केवढा, काय एवढा शब्दाची व्याख्या नेमकी काय लावायची बा? एवढा म्हणजे नेमका एवढा का एवढा का एवढा, जेवढा करेल हात तेवढा वाढतच जातोय ना. देव नेमका केवढा आहे तर उत्तर आहे का त्याच्या एवढा दुसरा माणूसच नाही. मग केवढा असेल बघा. आणि एक वाक्य सांगतो नीट आहे का जबाबदारीनं. एवढा माणूस कळण्यासाठी सुद्धा माणूस तेवढाच असावा लागतो. मूर्ख माणसाला VIP माणूस कळू शकत नाही आणि लोकल माणसाला ग्लोबल विषय हाताळता येऊ शकत नाही. देव जर एवढा आहे मग त्यांचं वर्णन करणारे संत सुद्धा बारीक नाहीत. तुका तुकोबारा तरी बारीक आहेत का? तुका आकाशा ते सुद्धा व्यापक आहेत. मोठा माणूस मोठ्या माणसालाच कळत असतो. तुका आकाशा एवढा ते तरी बारीक आहेत का? एवढा आहे देव, बारीक नाही. सत्याच्या बाबतीत बी एवढा, संपत्तीच्या बाबतीत बी एवढा आणि आकाराच्या बाबतीत सुद्धा एवढाच. विडवलं बसणारे जरा फ्रेश बसा बरं, सगळे असे रिलॅक्स जरा असं. जेवण जेच झालंय तुम्हाला आणि असं मोकळं बसा बरं, हाताने टाळी मग घननाम असं प्रसन्न बसायचं. तुमच्याकडे बघून आम्हाला थोडं सांग वाटलं पाहिजे असं प्रसन्न बस. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता, टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवणं? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलत फिरला मूर्खा, येतात किती जातात किती, हिशोब ठेवून 10 कमवून 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमीतून एक चिप येतो बिस्लरी पिणं म्हणल्या दुसऱ्यात देण्यात आहे. माझी मनापासून परत नाही. कीर्तनात आले त्यांच्यात अजिबात कर्ज नसन, जरी एखादे असले तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जावाली म्हणते ना आता शिक आधार देणारा महाराज भेटला, नाही तरी आधारच महत्वाचा आहे. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं निम अर्ध, नाही तर पोरगा आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज पण मोकळं बसायचं. भेटवलं सत्याच्या बाबतीत तरी काय देव बारीक आहे का? मला सांगा बरं. अहो आपली काय सत्ता आहे? आपली सत्ता आपल्या बायको सुद्धा नाही. ती सुद्धा म्हणते आमच्या ह्यांना काय कळत. मग ह्याला नेमकं कळतं काय बो? पोरग लहान आहे तेव्हा माती खातात, लहानपणी पोरग माती खातात, आई म्हणते आमच्या पोराला काय कळत नाही. शाळेत गेल्या गुरुजी म्हणतात आमचा विद्यार्थी निवळ मूर्ख बेअक्कल ढ, त्याला काय कळत नाही. लग्न झाल्या बायको म्हणते आमच्या ह्यांना ना तिळ मात्र सुद्धा कळत नाही. 35-40च्या घरात गावाचा वाटोळ करतो, अख्खं गाव म्हणतं त्या मूर्खाला काय कळत नाही. आणि म्हातारा झाले अख्खा घरदार घाण करतं, अख्खी फॅमिली म्हणते आमच्या म्हाताऱ्याला काय कळत. ह्याला नेमकं कळतंय का बाबा? मराठी ऐकला तरी सगळी कळतच नाही. अहो ह्याला चांगलं कळतंय हो, फक्त ह्याला लोक कळवून घ्याय नाहीत. विठवलं काय सत्ता आहे? आपली सत्ता मुलावर नाही, मंडळीवर नाही, दोकाचं सोडून द्या. आपली सत्ता आपल्या देहावर तरी आहे का?
नाही. इंद्रियावर तरी असं सत्ता आहे का? आणि असती तर आपल्याला विचारल्याशिवाय गेले नसते. सांगून दात पडतात का? सांगून केस पांढरे होतात का? आपली सत्ता झिरो आहे. देवाची सत्ता सांगू का? वृक्षाची ये पान हाले ज्याची वृक्षाची ये पान हाले ज्याची रिदम आहे खरा तो. झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्याशिवाय हलू शकत नाही. देवाच्या सत्याशिवाय काहीच होत नाही. मी बोलतोय पण माझ्या बी कुणाचा तरी कंट्रोल आहे. लक्षात येतंय का बघा? मला बोलवणारा देव आहे, तुम्हाला बसवणारा देव आहे, कीर्तन संपल्यावर घरी नेणारा देव, झोपवणारा देव, आणि उद्या सकाळी झोपेतून उठवणारा सुद्धा देव. उद्या जर देवाने सकाळी ठरवले झोपला ह्याला उठवायचं नको, बाकीचे म्हणते पाहुण्याला फोन करा, ह्याला उचला म्हणले गावाच्या बाहेर काढा, ह्याने लई राड केलं म्हणले, गावात सप्त सुद्धा बंद पाडायला लागला होता, उचला. सांगण्याचा उद्देश कुणाचा तरी कंट्रोल आहे, कुणाचं तरी नाही, देवाचंच. विठ्ठल बारीक सत्ता आहे का? म्या बोलविल्या म्या चालविल्या सूर्य चाले, काय सत्ता तुझी या सत्ते. जय हो जय हो जय हो. हा तुझी या सत्ते तुझी या बारीक सत्ता आहे का? तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या सत्ते देवाची सत्ता आहे. माय बाबा सत्तेच्या बाबतीत बारीक नाही, संपत्तीच्या बाबतीत देवाचा कोणी हात धरायचा नाही. जगात कोणाला किती श्रीमंत बनवायचं आणि कोणाला किती भिकारी बनवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला लक्ष्मी म्हणतात. अशी लक्ष्मी ज्यांची दाशी ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आणि ऐका, देव लक्ष्मीच्या मागे लागले नाही बरं का, लक्ष्मी ह्यांच्या मागे लागून आली. पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती. टाळी वाजवा, टाळी 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 टाळ. हा हा वाजवा आता. टाळी टाळी. हा तिशी यावे का फुलती, तिशी यावे का फुलती, तिशी यावे का फुलती. हरी आनावा तो हरी, आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेग आनावा तो हरी, आनावा तो हरी. पाय लक्ष्मीचे हाती. कुणाला किती श्रीमंत बनवायचं, कुणाला किती गरीब ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला लक्ष्मी म्हणतात. आणि ऐका, माणसाच्या आयुष्यात फक्त लक्ष्मीचीच कृपा असावी असं काय नाही बरं का. काही काही पैसा भरपूर आहे पण देण्याची दानत नसते. मायबाप दानत फार महत्वाची. आणि ज्या व्यक्तींकडे दानत असते, हिंमत असते, तीच माणसं संप्रदायामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये, सामाजिक जीवनामध्ये मोठी होत असतात. आज या मंदिरासाठी ज्यांनी जमीन दान दिली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे व्यवहारे परिवार, वैकुंठवासी विश्वनाथराव नामदेवराव व्यवहारे पाटील
आणि त्यांच्या धर्मपत्नी भागीरथीताई व्यवहारे या आईंनी बाबांनी या मंदिरासाठी जागा दान दिलेली आहे. त्यांची मुलं असतील, त्यांचा संपूर्ण परिवार असेल. हे सोप्या गोष्टी नसतात. लय पडलेत मायबाप, पण दान करण्यासाठी सुद्धा वाघाचं काळेज असावं लागतं. विडवलं काय काय कडे पैसा मोकार आहे पण दानत नाही. सुशिक्षित माणूस रस्त्यावर उभा होता, भिकाऱ्याला साहेब रुपया द्या, नाही म्हणले निघ. भाकर तुकडा चल फाटका तुटका सदरा नाही ना म्हणले, तुला गळत नाही आलं का. भिकारी म्हणला रुपया नाही, सदरा नाही, तुकडा नाही. मग हे तर कशाला थांबला, चल की माझ्या संग भीक मागा, 50 तुला 50 मला. म्हणजे पैसा आहे पण दानत नाही. मॉनिटरचा आवाज आहे थोडा वरचा कमी करा. लय चिकट माणसं असतात काय काय. एक जणाच्या एका कंगव्याचा एक दात मोडलं, कंगव्याचा एक दात. जनरल स्टोअरमध्ये गेला, नवीन कंगवा द्या. मित्र मला नवीन का घेतो, एक दात मोडला. म्हणला अरे एक म्हणला नवीन का घेतो, म्हणला अरे एकच मोडला पण शेवटचाच राहिला होता. म्हणजे पाटील साहेब कंगव्याला एक दात राहीपर्यंत जेव्हा भांग पाडतो त्याला म्हणाव कर बरं मंदी घराला सहकार्य, ते जागेवर मरण. कुणाचं आहे का, लय चिकट माणसं असतात. आमच्या गावात एक म्हातारा इतकं चिकट आहे, एकच दोतार ते फाटलं तरी घालते. तिथे दोताराला दंड घालते. दंड माहिती का, जुन्या म्हाताऱ्यांना माहीत असेल. साडी फाटल्या त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धत आहे, त्याला दंड म्हणतात. ते दोताराला दंड घालते पण तीच दोतार घालते. दंड घातलेला दोतार फाटत आला, मला टाकून द्या. हा त्याची लुंगी नेसायचं. म्हणजे एका गोष्टीचा किती वापर करायचा. चिकट लुंगी फाटत आली म्हणा दिना टाकून, त्याचा बरमोडा शिवला. बरमोडा फाटत आला मला दिना टाकून, गाडीच्या काचा पुसायचा. म्हणलं फडकं फाटत आलं दिकी टाकून, त्याची इंदानी बंब पेटवायचं. मला आता तर राग झाली, दिकी टाकून ते राग गोळा करायचं आणि राखणी दात घासायचं. काय चिकट माणसं आहेत बाबा, काय सांगतो. म्हणजे काय काय लक्ष्मीची कृपा आहे, पण अंतकरणात उदारता नसेल तर काय उपयोग आहे. हा लक्ष्मी कुणाला किती मोठं करायचं, कुणाला किती गरीब ठेवायचे, ज्या हातात आहे ते लक्ष्मी म्हणतात. अशी लक्ष्मी ज्यांची धर्मपत्नी. संपत्तीच्या बाबतीत सुद्धा देव काय बारीक आहे का, तिथं बी एवढाच आहे. विडवलं सत्तेच्या बाबतीत एवढा, संपत्तीच्या बाबतीत एवढा, आकाराच्या बाबतीत सुद्धा एवढा. देव काय बारीक आहे काय का. देवाचा आकार. देवाचं जमलं लग्न. लग्न जमलं म्हणजे पूर्वी जमत होती, आता लग्नाचं लय अवघड झाले. सध्या गावागावाने जर सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल, पाण्याचा प्रश्न नाही, अन्नधान्याचा प्रश्न नाही, स्वच्छतेचा प्रश्न नाही, प्रश्न एकच, बायकाच मिळा नाही. हा आम्हालाच काय काय पोरांचे बाप महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. म्हणजे आम्हाला तेवढेच धंदेत का. तुझं गाईबाने त्याला ऐकायच आहे का पोरगी बापायच्या मापात बोंबलेत फिरते, थोबाडात मावा ढाब्या जाते, दारू पिते, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळे. तर पोराला बघितलं डीजे वाल्याला सुद्धा घाम सुटतोय. असलं तर ते पेले अंग हालीतोय, कोण पुरीचं वाटोळ करीन. डॉक्टरला बायको मिळाना, घडलं का कधी पीएसआयला बायको मिळाना, आले का पेपरला बातमी बायका कोणाला मिळणार, बोंबलत फिरणार ना. क्वालिटी कमवा ना. अरे अशी क्वालिटी कमवा, पुरीचा सोडा, पुरीचा बाप तुमच्या फिदा झाला पाहिजे, तो म्हणला पाहिजे मला असा जावाय पाहिजे. हे तुमच्या मनगटात धमक आहे. ही तरुण मुलांनी सिद्ध करा. हो का बोंबलत फिरायचं. एक पोराने 150 पुरी बघितल्या तरी लग्न फायनल करणं. एक म्हातारा त्याला भेटला असा झाडला, म्हणले दिसन ती फायनल करणे तर तसंच राहावं लागेल. ते म्हणला आज बघायला चाललंय, म्हणलं फायनलच करतो. 151 नंबरची पोरगी बघायला गेलं, पोरगी पटली. डायरेक्ट सासऱ्याचा पाय धरला, मामजी 1 रुपया सुद्धा हुंडा न ग, मुलगी मला पसंत आहे, लग्न फायनल. पोरीच्या बापाचा आनंद गगनातच मावना. ते बायकोला मला खरंच तुझी कुसपवित्राण अशी भाग्यवान मुलगी जन्माला आली, लय भारी जावाय भेटलाय. ते म्हणले जावाय कोणता, ते वादी दाखवा. म्हणजे तो खुर्चीत बसला. ते पोरीच्या आई म्हणले हेव लग्न मोडलं, माझी पोरगी भिकारायला देईन पण ह्याला देणार नाही. काय हेव सुरुवातीला मलाच बघायला आलता. म्हणजे तवापासून पोरीच बघतोय, ह्याला काय लाज बीज आहे का नाही बो. लय लग्नाचं अवघड आहे म्हणा. विष्णूचं जमलं लग्न लक्ष्मी सोबत. पूर्वीचे लग्न सणासण होत होते, कारण आताच्या सारखे माकड चाळे नाटकं पूर्वीच्या लग्नात नव्हती. ही प्री वेडिंग आणि हिन ते असले धिंगाणे पूर्वी नव्हते ना. आता काही बावळाटपणा काढलाय. मला एक कळत नाही, इतकी लोकांनी बुद्धी कसं काय घाण ठेवली बा. मूर्खपणे काही फोटो काढायचे ना, अख्ख्या गावाला स्क्रीनवर दाखवायचे. शहाण्या माणसाला बघू सुद्धा वाटत नाहीत राव. आणि तुम्हाला लयच नाद असेल प्री वेडिंग करायचा तर करत जरूर करा. आईवडिलाचं दर्शन घ्या, महापुरुषाचं दर्शन घ्या, शिवाजी महाराजाचं दर्शन घ्या, ग्रामदैवताचं दर्शन घ्या, टाका स्क्रीनवर. जग तुमचा आदर्श घेईल ना. गोष्ट कोणती करता पण त्यामध्ये सात्विकता असायो. बघ काहीतरी मूर्खपणा करायचा, नवरदेवाला उचलून घ्यायची फॅशन काढली. ते 4-5 पियाताडे त्याच्याकडे नाही ते एवढे. आणि त्या बिचाऱ्या पुरीने कसा हार घालायचा, तिला बी आला राग, नवरीला दिला हार फेकून, याला दुसऱ्याच्याच गळ्यात.
तेव्हा म्हणला पहिल्याने 3दा चपलाने हाणलं, हे हाराचं मी काय करू भाऊ. नको म्हणला, काय त्या हाराचा कुटाणा काय. रामाच्या लग्नात हाराचा प्रॉब्लेम झाला होता. राम उंच आणि सीता आईसाहेब जरा त्या मापात उंचीला थोड्या कमी होत्या. रामाने सीतेला हार घातला, पण सीता आईसाहेबाचा हातच पुन्हा रामाला हार घालायला. कसं काय का काय देव तर काय वाका ना. आता देवाच्या मनात मस्त वाटायचं वाकाव, पण आता माणसात कसं काय. देव खोलीत वाकू शकतो, पण असं माणसात कसं शक्य आहे ना. असं क्रेज आहे ना. शेवटी इज्जतीचा प्रश्न आहे ना राव. हे तर संतांनी तर वर्णन केले, म्या बोलवेल्यान म्या चालवेल्यान करतो म्हणून करतो म्हणून वृक्षाचे पानन बायको पुढं वाकले होतं. मग तर पत्रकारांनी बोबाटा केलाच. TV 3 लय असं फेसबुक लाईव्ह आणि मोठ्याला तर लय अवघड असतं जगायचं. माय बाबा देव थोडं जरी मान वाकवली असते तर बघा जग ह्यांच्या ताब्यात आणि हे बायको पुढं वाकत यात कसं. मग ते रामाला जरा अडचण होत होती ना. देव बिर गेलंच आहे असा ताट उभा राहिला. लक्ष्मणजींनी पाहिलं, म्हणले आता काहीतरी करावं लागेल. पळत आले आणि रामाचं दर्शन घेतलं. लक्ष्मणला उठवायला प्रभू खाली. लक्ष्मणा नको पाय पड, उठ उठ उठ. त्याला उठवाय वाकले की लक्ष्मण वहिनी डाऊर का. तेवढ्यात आईसाहेबाने हार घातला. ही पूर्वीची लग्न अशी होती, त्याच्यातून बंधुप्रेम दिसत होतं, वहिनीविषयीचा जिव्हाळा दिसत होता. ह्या अशा गोष्टी होत्या पूर्वी. आता काय बघ, लग्न म्हणजे विधी राहिली नाही, लग्न झाली प्रतिष्ठा. सध्या अशी परिस्थिती झाली. विष्णूचं लग्न लक्ष्मीसोबत. हार घालायच्या टायमेला लक्ष्मी म्हणली मालक थांबा. काय, जोपर्यंत माझे वडील लग्नाला येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला हार घालू शकत नाही. आता हे जे वडील कोण, समुद्र. लक्ष्मीचे वडील समुद्र बरं का. समुद्रातून 14 रत्न निघाले, त्यातले एक रत्न म्हणजे लक्ष्मी. आता समुद्र जर लग्नाला आला तर वराड थांबन का. सोपं गणित आहे ना. ते म्हणले तसलं जमणार नाही, माझे वडील आलेच पाहिजे, कारण ह्यांचं माहेरच्या माणसाविषयी लय प्रेम असतं महिला मंडळाचं. आई बा बहीण भाऊ माहेर म्हणलं की इतकं प्रेम, म्हणून तर म्हणतात बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई जाते ग माहेराला, बाई बाई माहेराविषयी प्रेम असतं. आणि का असू नये, ज्या आई बापाने 20 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, एका क्षणार्धात त्यांचा त्याग करणं म्हणजे काय बोलायची गोष्ट आहे का. सोपा त्याग नाही स्त्रीच्या जीवनामध्ये. स्वतःचं नाव बदल, बापाचं नाव काढते, मालकाचं नाव ते आडनावात सुद्धा बदलो. मॉनिटर लावा. किती त्याग आहे स्त्रीच्या जीवनामध्ये. माहेरच्या त्यांचं लय प्रेम असतं. भावावर तर इतकं प्रेम असतं की नावच काढू नका. त्यांचं महिला मंडळांचं खरं प्रेम त्यांच्या भावावर असतं. संसार बघा किती चिकाट्याने करत्या. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवरच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाते आणि साडी घेताना अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ना, त्याला बिड्या वड्या मिळाला तुम्हाला साडी घ्या मोकळाय का तो. हां, रांगत जाताना सांगत येता, खायचं एकाचं गायचं एकाचं, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. तो बी म्हणतो छान आहे, अरे तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होते तर ही जरा बघत जा. यांचं लय भाव प्रेम असतं.
हसल्या तर ह्या बहिणीत बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना त्या लाडक्या बहिणी झाल्या तर इथं 9,000 घेऊन कीर्तनाला आल्या तर त्या काय एवढ्या सोप्यात का? एकच हप्ता लेट झाला तर पार मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय पण माऊली पुढचा हप्ता का आरामात आता मी मंत्रिमंडळात आहे का? त्यांचं तर विस्तार होऊन त्यांचे बी इतके आले ते त्यांनाच मिळ लागा नाही. कुणाला ते यावा पदन कुणाला वास होती त्यांनाच मिळ लागा नाही. काय बहिणीचं सोपं आहे का आशीर्वाद? इतके दिवस फक्त मी ऐकून होतो येड्या बहिणीची येडी माया, पण ह्यांची किती येडी माया आहे ती महिनाभरापूर्वी महाराष्ट्राने बघितलं. वन साईड कार्यक्रमच करून टाकला बहिणीने. हा लाडकी बहीण दाजे मी याला कागद वागू जाशी तू ते घरी जाशी तू. त्याला वाटायचं तेवढ्याच प्यायला होत्या आणि महिन्याला 1.5 तुला कुठं पुरत असतात का? दिवसाला 2-4 लागतात इथं. लाडकी बहीण त्यांचं आणि बहीण ही लाडकीच असते बरं का. बहीण किती लाडकी असते ज्ञानोबांना विचारा. राग आल्यावर ताटीचा दरवाजा बंद केला त्यावेळेस निवृत्तीदाता थकले, सोपान काका थकले, पण दरवाजा उघडला नाही. ज्यावेळेस मुक्ताबाईनं विनंती केली त्यावेळेस ज्ञानोबा ताटीचा दरवाजा उघडून बाहेर आले. हे बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलंय. मायबाप मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माहेरच्या माणसाविषयी प्रेम असतं. माझे वडील लग्नाला आलं पाहिजे, ठीक आहे. विष्णू म्हणले तुझं म्हणणं मला सगळं कळतंय, पण ऐक ना, आजच्या दिवस तुझ्या बापाला बोलवायला नको. उद्या आपण जमलं तर सासरवाडीतच राहायला जाऊ तिकडेच, पण आज नको. वडील आल्यावर राडा होईल, तसला जमणार नाही. कन्यादान करणार, वडील आले पाहिजे. विष्णू म्हणले बरं बघू घेऊ म्हणले रिस्क. मोठी माणसं रिस्क घ्यायला भेट नसते, आणि रिस्क घ्यायला जो भेट नाही तोच मोठा असतो. विठ्ठल समुद्र आहे ना, येऊन द्या, हा बघू काय होईन ते होईन म्हणले. आणि मग समुद्राला दिलं निमंत्रण. समुद्र लग्नाला निघाला. पुरीच्या लग्नाला बाप काय दम काढेन का? ढन 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 ढन. समुद्राच्या लाट, समुद्र आहे तो, जोक आहे का काय? नुसत्या भरती हॉटेल थोडा तडाखा दाखवतो असा. इतरा ताज हॉटेल गेट ऑफ इंडियावाल्यांना कसा तडाखा आहे, धना धन लाटा आहे ते काय वडा आहे का काय? पुरीच्या लग्नाला समुद्र. वराडात बातमी व्हायरल झाली, समुद्र मंडपात घुसणारे. वराड म्हणलं हो का, एक तर जेवण मिळन किंवा जगायला मिळन म्हणले, एक तर खायला तरी भेटेल म्हणले, किंवा मरा लागेल खायच्या नादी लागले तर. आणि लोकाला खाण्यावर लय ध्यान आहे. लोकाला बाकी काहीच लग्नाचं घेणं नाही, नवऱ्याचं घेणं नाही, वर बाप मरो त्यानं तिकडं आचार्याने बँडवाले काय घेणं. लोकाला फक्त गिळाय चांगलं पाहिजे बघा. आता तरी त्या मंगल कार्यामुळे लग्नाचं जेवणाचं वेगळं झालं. पूर्वी तसं नव्हतं, जिथं लग्न तिथं जेवाय माणसं बसायचे. अक्षता टाकल्या माणसं उठतच नव्हते. व नुसतं हिकडं तोंड हिकडे फिरायचं, आशा लाईनी दारा उठून मर ना. चटई फिटई काय काढून देतो का नाही? मरायला तुला काय नुसतं गिळायसाठी जन्म झालाय का काय रे? तुझा जन्म नेमका कशासाठी झाला? या असली माणसं काही करतात. आणि काही सांगाव. लोक म्हणले हो का जेवणाचा जाळ करा म्हणले, शिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. जगलो वाचलं तर उद्या बी खाऊ म्हणले. पण आजच जर खाण्याच्या नाता जर मंडपात जर आपण थांबलो तर जिवंत राहणार नाही. कारण तिकडून त्याने एंट्री केली ना, आक वराड गायब, कुत्र नाही मंडपात. दोघच लक्ष्मी आणि विष्णू. समुद्र आला ना अशा गेटवर धनाधन लाटा आपटायच्या. विष्णूने सांगितलं लक्ष्मी तुला म्हणत होतो का नाही बोलवायला नको. किती राडा झाला, किती लोकांचे अस्तव्यस्त. तसलं सांगू नका म्हणले. माझे वडील आहेत, तुमचे माम आहेत, आपले अतिथीत. माझे वडील या ठिकाणी लग्नाला आलेत, त्यांना बसायला जागा द्या. आता हिच्या बापाला बसायला 71% पृथ्वी लागती. भूगोल माहित असेल ना पोरा. थाप थोडी कमी प्रमाणात वाजवा जरा, थोडासा जास्त गॅप टाकून. आणि 71% पृथ्वी लागती. पोरांना असं ना शाळेमध्ये 29% जमीन आणि पाणी किती 71%. आणि त्यो मंडपात एंट्री केलं. माझ्या वडिलांना बसायला जागा द्या. श्री विष्णूला राग आला. थांब म्हणले, तुझ्या वडिलाला बसायला जागा द्या. हात पुढे केला आणि डाव्या हाताला उजव्या हातानं मुठीवला एक रोम उपटला. एक रोम उपटल्याच्या नंतर, एक केस उपटल्याच्या नंतर जी खड्डा निर्माण झाली, जागा निर्माण झाली, हात पुढे केला आणि पुढून आलेले सप्त समुद्र एका रोमाच्या खड्ड्यामध्ये साठवले. ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसतात, एवढा प्रभू भक्ताच्या हृदयात राहतो अभंगाच्या पहिल्या. प्रभू
संपूर्ती राहावे, तेने संपूर्ती राहावे, तेने संपूर्ती राहावे. होय भक्ती तैसा, होय भक्ती तैसा, होय भक्ती तैसा, होय भक्ती तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, केला तैसा, होय भक्ती केला तैसा. एवढा प्रभू संपूर्ती राहावे, तेने संपूर्ती राहावे, संपूर्ती राहावे. एवढा प्रभू ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसतात, ती काय बारीक आहे का काय? अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐशी धेंडे, किंवा अनंत ब्रह्मांडे उदरे हरिहा बालक नंदागरी. एवढा प्रभू कुठं राहतो? तेने संपुष्टी राहावे. संपुष्टी या शब्दाचा अर्थ की छोट्याशा जागेत, मुठी एवढ्या जागेत. कुठं? हृदयात. संपुष्ट हे हृदय पेटी, करोने पोटी साठवू. एवढा प्रभू भक्ताच्या हृदयात राहतो. का राहतो? 2 विषयाच्या मधला जॉईंट शब्द महत्वाचा, भावे. एवढा पण हृदयात राहतो. का राहतो? तो भावानं राहतो. भाव जर आपल्या अंतकरणात असेल तर केवढा बी असू द्या हो, एवढा काय, एवढा बी असू द्या, पण एवढीशा जागेत का राहतो? भावे. भावाशिवाय देव कळू शकत नाही. ज्ञानोबा सांगतात, भावे विना देव, भावे विना देव नकळेने संदेह. भावे विना देव, भावे विना देव नकळेने संदेह. भावे विना देव, भावे विना देव नकळे संदेह. भावे विना देव, भावे विना देव नकळे संदेह. गुरु विना अनुभव कैता हरी मुखे मना, 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 हरी मुखे. बसणारे म्हणते का धावत ते एकमेकाच्या अंगावर. धावाला आम्हाला येडं लागले ते का काय? या लय घासावं लागतं. गायन वादन काय इतकं सोपं आहे का? जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही. तालत्या त्यांच्या सपनात सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळल्यात आहेत. हो तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा, पण तू नाही शिकला राजा. तो पकवाच्याची शाई पडली, पिटीचा भाता फोडला, येण्याच्या तारा तोडल्या, टाळात बोट घेऊन घेतली. तू फक्त एकात लायकेच आहे, वदनी कवळ घेता नाम घ्यास रे. बऱ्याच गुरुजीने शिष्य हाकलून दिले. तेरे बस के बात नाही ओ निकलो चेरो. गायन वादन हे रक्तात असावं लागतं. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदारचे टाव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. भावाशिवाय देव कळत नाही हे चाललंय. भावे विन देव नकळे नि संदेह. संदेश ठेवू नका. गुरुविना अनुभव काही जागळे. भाव असेल तर देव. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. जया चित्ती जायसा भावन तया तैसाची. भाव ठेवा देव दिसणार. आणि तुमचा भाव खोटा तर देव सुद्धा खोटा. काय झालं? एक जण इष्टीत बसलं आणि खालून एक बारकं पोरगं पेपर इकत होतं. आज जे बसलं होतं ते चॅप्टर होतं. त्याने 1 रुपया खरा दिला आणि 1 रुपया खोटा दिला आणि बाहेरच्या पोराकडून पेपर घेतला.
वाचता वाचता लयच आनंद झाला त्याला. फसवलं ना, दुसऱ्याला फसवल्या माणसाला लय मजा वाटते. आणि हसायला लागला. कंडक्टर म्हणला का हसता? रुपया खोटा दिला तरी त्याने मला पेपर द्याला. लयच आनंद झाला. इष्टी पुढे गेली, जास्त हसायला लागला. का हसतो? तोंड जोडून घेऊ का म्हणला. त्याने बी पेपर मला कालचाच दिला. म्हणजे रुपया खोटा तर पेपर सुद्धा खोटा. तसा तुमचा भाव खोटा तर देव सुद्धा खोटा. देवाला दुसरी भूक नाही. थोर प्रेमाचा भुके काही नलगे का भावची कारण, भावची कारण. हा 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 काही नलगे का भावची कारण, भावची कारण. एक भावाची बाकीच्या गोष्टीचा जाळ करा, बाकीच्या गोष्टीची गरज नाही. फक्त भाव. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला. अहो देवाला बाकीच काय लागत. आता दुर्योधनाने लय पंचपक्वान्न बनवून होतं देवाला खायला. उद्धवला वाटलं चांगला माल आहे चुपून जावं. देव म्हणले उद्धवा येडेवानी करू नको. ह्या दुर्योधनाचं खाल्लं बुद्धिभ्रष्ट होईल. आपल्या गुरूंनी ह्यांच्या घरचं खाल्लं तर ती सुद्धा बिघडली होती. बरं सभेमध्ये जे कृत्य चालू होतं त्यावेळेस ह्यांना काय दिसत नव्हतं का हे चुकीचं होतं ते. त्यांनी बी परत मान्य केलं. आम्हाला वाईट वाटत होतं पण आम्हाला बोलता आलं नाही कारण दुर्जनाचं अन्न खाल्लं होतं ना. म्हणजे दुर्योधनाचं खाल्लं तर आपल्या गुरूंची बुद्धी बदलली. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य हे सुद्धा लोक झाले होते. नको रे म्हणले, माती खाऊ म्हणले पण ह्याचं खायला नको. हा गेले निघून. पंचपक्वान्न सोडले आणि देव जेवायला कुठं आले? चल विदुरा घर जावे. विदुर काकाच्या घरी आले. विदुर काकाच्या घरी काय पंचपक्वान्न होतं का? काय होतं? दासीपुत्र कन्या, दासीपुत्र कन्या, दासीपुत्र कन्या. विदुराच्या बक्षी, विदुराच्या बक्षी, विदुराच्या बक्षी. दासीपुत्र कन्या, दासीपुत्र कन्या, दासीपुत्र विदुराच्या बक्षी, विदुराच्या बक्षी, विदुराच्या बक्षी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाची, प्रल्हादाशी. उचनेचं काय, उचनेचं काय, उचनेचं काय. हे भगवंत, हे भगवंत, हे भगवंत. उचनेचं काय, उचनेचं काय, भगवंत. आओ तिकडं पंचपक्वान्न नव्हते हो. विदुर काकाच्या घरी काय हाणलं देवा? कन्या, दासीपुत्र कन्या, विदुराच्या बक्षी. त्या बी आनंदाने. का? एवढा प्रभू भावे. भाव हा शब्द महत्वाचा आहे. काकाच्या अंतकरणामध्ये भगवान श्रीकृष्णाविषयी शुद्ध प्रेम म्हणजे भाव. का केलं तर इतका आनंद झाला होता तुम्हाला खरं सांगतो. देव आल्याच्या नंतर, देवाचं औक्षण करायला गेल्याच्या नंतर कुंकू कपाळाला लावायच्या ऐवजी तांदूळच कपाळाला वाढायच्या. हातात खडीसाखराचे, हातात कुंकू. काहीच कळा नाही. विदेही अवस्था प्राप्त झाल्या. स्वतः पाटा बसल्या देवाला खाली बसवलं. केळी आणल्या, गाबा स्वतः खायच्या, साले देवाला द्यायच्या. देवानं साले सुद्धा आनंदानं खाल्ल्या. काय देवा घरी न मिळायचे अन्न, मागे भाजी पानं द्रौपदेशी. का करतो असं देव? भावे. ज्ञानोबाऱ्यांची एक ओवी ऐका. पै भक्ती मे एक जाणे, ते तर सान थोर नमने, आम्ही भावाचे पाहुणे. भलं त्या देवाला फक्त भाव पाहिजे, बाकीच्या गोष्टीची गरज नाही. आणि जिथं भाव आहे तिथं देव कितीही कमीपणा घेतो माय बाप.
जनाबाईच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी शुद्ध प्रेम शुद्ध भाव आहे. देव दळायला आले आणि जनाबाईवर चोरीचा आळा आला म्हणजे देवानेच आणला. आणि अख्ख्या पंढरपुरात चर्चा झाली, जनाबाने चोरी केली, जनाबाने चर्चा झाली म्हणजे लोकांनी केली. हे चर्चा करणारा एक ठराविक वर्ग असतो बघा. हे गावातले पारा वसलेले नमुने हे लई चित्रे असते. तर फक्त गावचं ह्याचं असं झालं आणि त्याचं तसं आणि गप्पा तर इतक्या अमेरिका, जपान, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया. अरे गप मरणार रानात गावात उगवलंय ती काढकी. आपली लेवल काय, आपल्या गप्पा कुठल्या चालू तर उगं काहीतरी पोरग 3 बुटाने हनताय आपल्याला दिवसातून आणि तो अमेरिका आणि जपान. त्या लेवलचे लई पडल्यात ना समस्या सोडवायला. घरातल्या समस्या सोडव ना तो आधी. चांगलं कधी चांगलं करणार नाही, करणारा करून देणार नाही. एखादा गेला वाऱ्याला आला माळ घालून गप मारला का ना तरी त्याला टोचून म्हणणार या बुवा. थपला काय बोका, रेटला काय गण, झाला काय माळकरी, घालता का वारेला, भेटला का इठ्ठल. इतक्या लवकर तेव्हा तो नसते का तिथं बरं झालं असतं. पहिलं पेत होतो निदान लोक कोण बोलत तरी नव्हती. बोललं की मी हानीत तरी होतो. आता हानता यायना आणि बोलता यायना. ते विहिरीत पाव्या जाताना उलटी बुडी घेताना माळ पाण्यात सोडताना वर आले म्हणता पाहतानाच गेले नाही तो आता काढली. तुला उलट्या बुड्या कोणी घ्यायला सांगितलेल्या भाऊ. ही समाज लोक कुणाला आम्हाला सुद्धा नीट बोलत नाही. परवा सकाळ सकाळी कीर्तना निघाला चौकात एक म्हटलं जहरी म्हणा जहरी. ते मला माऊली कुठे आज खेळ. आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय बघ. सहजच बोलतात खेळ. मी मला खेळायचं पण खेळ कोणता. खेळ मांडीला वाळवंटी भाई हा वारकऱ्याचा खेळच आहे ना हा. माय बाबा उगा काहीतरी प्रश्न करायचे. आणि 2-4 पुस्तकं वाचतात ना आम्हाला टुर जेवण करताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता. म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. एक मला कीर्तन करताना धोतरच का घालता. मग काय बरं मड्याव करू का. तू तर झालाय उघडा. आम्ही थोडाफार धर्म जपतोय जपू दे ना बुवा. तो कोबारण्या न्यायला विमान आलतं. विमान कुठं उतरलेलं तुझ्या बापाच्या रानात. गरुडाला काय जागा लागत होती कर रे. एक मला हर्रीपाटात काय तुझ्या आज्याचं चरित्र. हर्रीपाटात काय हे प्रश्न करते तू मूर्खावणी. एकदा माझा कीर्तनाविषय झाला. जसं पेराल तसंच उगवतं. शुद्ध बेजा पोटी फळे रसाळ. काय चुकलं माझं त्याला ओवी दिली माऊल्यांची. जे क्षेत्रे जे पेरे जे ते वाचून आनंद निपजे. पाहिजे तिची देखेचे दर्पण आधारे. आरशात बघाल तेच दिस संजीवनेत पेराल ते चुकवते. काय चुकलं माझं. कीर्तन संपलं ते मला महाराज पेराल तसं उगवत नाही. म्हणलं झालं काय. मला शेंगदाणे पेरले त्याला टरफलं कुठून येतं. भुईमुगाचे शेंग माहिती ना. आज शेंगदाणा ना वर त्याला फोल कटन. मी मला शेंगदाणा आलाय का. हा डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे. टरफल्याचा काय संबंध आहे. मला ते हलवून द्या ना उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी म्हणलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो. त्यानं असं कपात चहा ना मला धरा. म्हणलं हा मला फक्त चहा. ते मला चहाचा बिस्किट नाही. मला बिस्किटाचा जाळ कर. कप बी नको नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईल. म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल. आम्हाला तुमच्या कुठं नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं की हे माणसं कशी अनंत वाचाळ बरळती बरळ तया गायचा गोपाळ पावे अरे. आणि तसल्यांची संख्या झाली जास्त. चांगलं करणार नाही. एखाद्याने स्वतः सप्त्याला पंगत देणार नाही. पण ज्याने दिली कशामुळे दिली. अरे तू गप मार ना. तुला द्यायची नाही देऊ नको. पण देणाऱ्यांना तरी नावं ठेवू नका. आणि जे करते त्यांना चांगलं तरी म्हणा. त्यांना प्रोत्साहन तरी द्या. एवढं तरी आयुष्यात करा. सत्यकर्म नाही करता आलं सहाय्य तरी करा. तुका म्हणे सत्यकर्म व्हावे सहाय्य. इथं सहाय्य सांगितलंय. स्वतः तर नाही तुझ्यात तेवढी दानत. पण जे करतात त्यांना तरी सहाय्य करा. जनाबाईवर चोरीचा आळाला. जनाबाईला बी वाईट वाटलं. देवा एवढी सेवा करून आम्हाला हे दिवस दाखवायचे होते का. सुळाव देण्याचा प्रसंग आला. आणि खऱ्या माणसाला पहिल्यापासून त्रास आहे. तुम्हाला खरं सांगतो. खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी. खरं खातं गाठकाळी. गरिबाचे फाटले जुळे उचल्यानं टोळे. गरिबाचा लय मारा नाही मायबा. तुम्हाला खरं सांगतो. या तरुण मुलांना आईबाप सुद्धा नको वाटत आहेत का. कलियुगामध्ये राघोला मिळाली महिना आणि महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना. पण आईबापाची करू नको ना जाईना. कलियुगातला पोरग आईबापाकडे पाहण्यात डोकून सासराला राम राम घालतो वाकून. सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून. आणि मिवणीला हुरडा देतो फुकून फुकून. हा हुरडा देतो मिवणीला आणि बोंड मोंड देतो बहिणीला. बैल मुगली बोंडानं ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं. हाणलं पाहिजे टिकावाच्या दांड्यानं. हा आईला लावतो कामाला. सासूला नेतो 4-10 मला. कवा आनंद होईल प्रभू रामाला. विडवलं काय खऱ्याला किंमत राहिली व सध्या लय अवघड झाली.
आता जपानमध्ये चोर पकडानं मशीन आलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोरात आता मिळत नाही, मशीनच नेलं म्हण. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. या बॉक्ससारख्या मशीन छोट्या छोट्या चौकात जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा, प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा तर आज येतो, तेव्हा पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आल्याला हात तुमचा पाय दाबून धरतो, काढ पैसे. हे काय पंगत आहे का सप्त्याची? कोणी आणि फुकाट कंजा काढवायचे, खिशातून नोट काढायची, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीनी दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितलं आणि त्याने डोकं लावलं, गेलं आणि मशीनीत पाय ठेवला, मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीने एकाच पायाला पॉलिश केली आणि दुसऱ्या मशीने दुसऱ्या पायाला केली, फुकट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली जिथं जाते लय आगाव. तालुका कोणता आपल्याला? मंगरुळपीर. मंगरुळपीरचा बाजार भरला. बाजारात एक जण माश्या मारायची पावडर काय बसतो, 2 रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर, 2 रुपयाला पुढे लोक म्हणजे 2 रुपयाला घरातल्या माश्या मारतात, मरणाच्या पुढे खापल्या. एक जण घरी गेला, बायकोनं म्हणला तुझा ताणच वाचला, माशीच राहणार नाही. जेवताना म्हणला पुडी सोड रे, माश्या मारायची पावडर आणली, पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती, चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माश्या खाना. आता ही का औषध आहे का काय? अरे नुसत्या लबाड्यात चालू आहेत ना, म्हणून तर जनाबाने राग वैताग अभंगच लिहिला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. टाळी वाजवा, टाळी टाळ. पुण्यवंत पता लोकी नेला, पुण्यवंत पता लोकी नेला, पुण्यवंत पता लोकी नेला, भाग्यवंत गेला, तरी तिथं भाग्यवंत गेला, भाग्यवंत केला, भाग्यवंत केला. वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. बुद्धिमानाचा अपमान केला, अपमान केला, बुद्धिमानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, 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 तुझा दरबार, झाला तुझा दरबार. हे दरबार धुंद झालेला आहे, खऱ्याला किंमत नाही. जनाबाईची खरी सेवा, चोरीचा आळाला द्या सोडव. काय म्हणले शेवटची इच्छा विचारा ना, शेवटची इच्छा विचारतात बरं का. एक जणाला फाशीची शिक्षा झाली, त्याला विचारला बोल तुझी शेवटची इच्छा काय? ते मला माझी शेवटची इच्छा एकच आहे, फाशी देताना माझं मुंडकं खाली करा आणि पाय वर करा. अरे तुझं घोट दाबून तू मरचीन का? तुझं नरड्यात दाबावं लागेल ना. शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या शिस्तीमध्येच बसली पाहिजे. नाही तर एखादा म्हणेन माझी शेवटची इच्छा आहे मला घरी सोडून द्या, लय हान त्यांना का तुला तिथं परत. इतकं सोपं नाही, त्याला सुद्धा कायदा आहे. जनाई साहेबांना सोडून रचलं पंढरपूरच्या वळवंटात, काय शेवटची इच्छा. पांडुरंगानं सगळं हे प्लॅनिंग केलं तर चोरी चाळ काय मनाने नव्हता आणला. देव परीक्षा घेत असतो मायबाप. ऐका, जनाबाने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे, ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा, हेच माझी शेवटची इच्छा. देह जावा त्वा राहो पांडुरंगी दृढ भावो. जनाबाई म्हणे जगले तरी पांडुरंगाची आणि मेले तरी पांडुरंगाची, माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही. देवानं जनाबाची निष्ठा बघितली,
पुढचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. एका मिनिटामध्ये सुळाचं पाणी झालं. आपल्या भक्ताला त्रास व्हायचा विषय सोडा, मग तो होऊ नये दी सीन. भक्ताच्या नुसता हृदयात राहतो हे विशेष नाही. जनाबाईची इच्छा अंतकाळी शेवटच्या क्षणी सुद्धा पूर्ण केली आणि सुळाचं पाणी झालं. कारण भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव अवताराला आलाय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हो भक्ती केला तैसा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तो गोबराय सांगतात, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. तेने संपुशी राहावे, फक्त हृदयात राहत नाही तर भक्ताची प्रत्येक इच्छा परिपूर्ण करतो. आणि इच्छा सांगायची गरजच काय, न सांगता तुम्हाकडे येते अंतर. सांगून करेल तर ते मग त्याला देव कोण म्हणेल. न सांगताच भक्ताच्या घरची प्रत्येक भक्ताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेने पाहू. हाताना टाळी मुखाने नाम. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. विडोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर टाळी वाजा, टाळी टाळी टाळी. थांबा माझा टाळी आता, टाळी जोरात वाजवा. टा 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 टाळ. फक्त मर्दान टाळी टाळ मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ. एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. आणि शिक्षेचा धर्म कार्य असावा तो धर्म, मग हो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विस्तार. पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली येईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखे संस्कृती शब्दच कसा आहे, भारत माते की पवित्र देश. हा देश किती पवित्र आहे. पवित्र गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश. पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश. पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश. पवित्र ते गुण पावन, पवित्र ते गुण पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घे, जेते हरीचे दास जन्म घे, हरीचे दास जन्म घेती, हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण.
देश पवित्र आहे आणि या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? माझी जाऊने म्हणा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली 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 टाळ टाळ. हा चलो. हा जित आनंदाने नांद होती प्रचारेना, आनंदाने नांद टाळी टाळी टाळी. हा 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 हा. पूर्ण समाज म्हणत होता जाता राजा. आवाज मॉनिटर. समाज बोल होता जाता राजा, सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. जिजाऊने जिजाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें. सुंदर शिवाजी राजा, दिया हमें सुंदर शिवाजी राजा. दादा 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. जय भवानी. नाही का आता वर्षाव विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्ग घेऊन देव करीतात. छान नियोजन आहे. जिजाऊ मातेनं राजे घडवले आणि शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं आणि ज्या तलवारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केल्या त्या तलवारीच नाव भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? दे आवाज. चमके हो शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा टाळी टाळी टाळी. हाय! हो, चमके शिवबाची तलवार.
रणात भिरली ना करी ती माघारी धर्म रक्षणासाठी सदा सत्य भवानी झाली जुलुम करत्याच्या रक्ताने तिनं आली हो हो, हो, दमके शिवबाजी तलवार चमके शिवबाजी तलवार ताली ताली गणपत्या बिजलीचा अवतार ताली 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 लढण्या स्वातंत्र्याचे द्वार महाराष्ट्रावर प्रेमापार चमके शिवबाजी तलवार शिवबाजी तलवार वा सिस्टीमवाले टायमिंगला तलवार बाहेर काढली त्यांनी जय भवानी जय शिवाजी भारत माते की जय श्रीराम येऊन महाराष्ट्र दारूच काय पेतोन ढाब्याच काय जातोन दाताडच वाशितो मूर्खार कोणत्या राज्यातली माणसं ह्याचं जरा भान ठेवा आजची सगळी युवा शक्ती कीर्तनाला एकदा तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी तरुणांनीच जे कार्य हातात घेतलं तिथं ते विचार करत नाही काय न वाचन मनानं नाही धर्म कार्यामध्ये एवढे बहुसंख्येने तरुण मुलं आज कीर्तन उपस्थित आहे खऱ्या अर्थानं तुम्ही छत्रपतींचे मावळेत शिवजयंती जवळ आली आता हळूहळू वातावरण सुरू झालं जयंती जरूर करा त्यांच्या विचाराची जयंती करा अहो जो राजा कसलंच व्यसन करत नव्हता त्या राजांच्या जयंतीला दारू पिऊन डीजे पुढे धिंगाणा करायचा राजांना आनंद होईल अशा जयंतीचा त्यांचे विचार जपा तर त्यांना खरा आनंद होईल जातीपातीचं राजकारण माझ्या छत्रपतीने कधी केलं नाही स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच न तोता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा आणि या मातीचा अभिमान नसणारे आपण माणसं आहेत म्हणून तरुण मुला विनंती कष्ट करा कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाहीत म्हणून आपल्या 12 कडीची सुरुवातच कपच नाही क ख ग घ 12 कडी नीट आहे का बरं का कष्ट करा कण मग खा म्हणून ख पण खायचं त्याच्यातलंच खा सगळ्यातलं खा पण 3 गोष्टीतलं खाऊ नका देवाचं खाऊ नका गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका कष्ट करा क मग खा म्हणून ख पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग क ख ग आणि ज्याला गर्व झाला तो 100% घसारणार घसरगुंडी आणि घसरायचं नसेल जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका चव हा चमच्याला याच्यात राहतो ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो हळूहळू करतो ते देण्यात त्यांचं चमचे तोंडावले खास बोलतात वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात सुद्धा नाही तोंड पुढे गेल्या काय खरंय त्यांचं म्हणजे हाय का चमचे कसा विश्वास ठेवायचा ह्यांच्यावर आणि जे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही ते जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ च छ आणि ज्याला छत्रपती व्हायच्या त्याने कधीच कुणावर जळू नका ज च छ ज माणसाने मळका असावं पण जळकं नसावं सध्या नवीन रोग आला जळका रोग इकडं आलाय का सगळीकडेच आहे त्याचे लक्षणं सांगा पोटात दुखणे मळमळ होणे करमत नसणे डोकं जड होणे दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे हे जळक्या रोगाचे लक्षण येतात लक्षणं सांगितले औषध बी सांगावं लागेल ना ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते कधी गेले ते घेऊन या 500 रुपयाच्या आसपासच्या औषधाची किंमत आहे त्या गावचं नाव आहे दिहू डॉक्टरचं नाव आहे तुकोबार आणि औषधाचं नाव आहे गाथा गाथा हे रामबाण औषध आहे त्याच्यातलं एकच इंजेक्शन सांगतो तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवनी गोपाळ राही ते चित्त निर्मळ ठेवा म्हणजे जळाजळी होणार नाही जळू नका जे आयुष्यात कधी कुणावर जळालं नाही देवसात त्याचे झाडा जडते होऊन देत नाही झ आयुष्यात टकाटक राहत
मुद्द्यावर ठाम राहा ठ, संकट आल्यावर डगमगू नका ड, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ, प्रत्येक क्षेत्रात तरबेज वा तरबेज वाचल थकू नका थ, यश मिळून पण जरा दम धरा द, दम धरण्यासाठी धाडस ठेवा ध, आणि धाडसी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न त थ द ध. एवढेच बाराकडे बरोबर झाले तुम्हाला आता. हा सगळे जे एकदा सांगितले बी लोड येईन, कारण जे हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असते, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा विठ्ठल. सुरुवात काय कष्ट करा हे तरुण म्हणा, आणि कष्ट करा, नीती ठेवा, विचार उच्च ठेवा, आई वडिलाची सेवा करा, तर तुमचे लग्न होतील. सध्या युवा पिढी इतका अवघड झालं नाही तर त्या सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. सोलापूरच्या 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागण्यात, म्हणे आम्हाला बायका द्या. ते काय रेशन कार्ड गहू तांदूळ का काय तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा. क्वालिटी कमवा. तरुण मुलांना विनंती, तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. आणि एक वाक्य सांगतो मुलींना सुद्धा, मुलीला 3 गोष्टीचं शिक्षण द्या, शाळेचं, संस्कृतीचं, स्वयंपाकाचं. मुलीला स्वयंपाक आलाच पाहिजे. नुसत्या पोरींच्या आया तर इतक्या शायनिंग हाणत्यातही सध्या. मुली कमी झाल्यामुळे त्यांना इतकं डिमांड आले. त्या मोजीनाच कोणाला, आमची मुलगी दिसाई छान आहे, मुलगा सुद्धा दिसाई छान पाहिजे, जमीन बरोबर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. मारिता का दुसऱ्याचा आईबाप तुमच्या पोरीच्या सुखासाठी. बचत गट जरा अपेक्षा थोड्या मापात ठेवा. इतके अपेक्षा धरल्या तर ह्यांनी सगळ्याच अपेक्षा कसं काय. आठ काय, मुलाला जमीन पाहिजे पण आमची मुलगी रानात येणार, जमीन काय इकाय पाहिजे काय मग. ह्याला जमीन पाहिजे रे. मग पोरीला स्वयंपाक येतो का, लागले हाय फाय जावाय बघाय. पोरीला आधी स्वयंपाकाचं शिक्षण द्या. 25 वय झालं काय, त्यांना चहा बनवा याय नाही. आईचा लाड मरणाचा, सुट्टी तिकडे शिक्षणाला बाहेर असल्या तिकडे मेस किचनचा ह्याचा संबंधच नाही. लग्न झाले ऐका नाही, सासू जगदंबेचा अवतार. जाळण दुरसंगाच्या एका पोरीचं झालं लग्न, सासूबाईने सुनबाई करा पोळ्या, हे म्हणजे चपात्या जमत आणि पोळ्या कशा करायच्या. यूट्यूबवरून लिस्ट गोळा केली, निम्मा स्वयंपाक तयार झाला ना. आमटी करायच्या टायमिंगला मोबाईल स्विचअप झाला, पण हिला मिळच लागणार मिरच्या किती टाकायच्या. पण म्हणले आमटी झणझणीत झाले पाहिजे, कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारी ती का काय माणसं, 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या, नुसते मिरच्याचीच आमटी केली. म्हातारे किचन खोलीत आले, भाजीचा कलर बघितला, म्हातारे कलरवरनंच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं. तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसता उड्या छानायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरचीन नको का. ह्यो म्हणला माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच वाटत नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला, कानात धुरण डोळ्यातून गळा 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 पाणी गळायला लागलं. त्याची बायको जवळ आली, म्हणे होय व होय व, भाजीत काही कमी जास्त तर नाही. म्हणला नाही नाही नाही, भाजी जगातच 1 नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आले, ते म्हणे आनंद अश्रू, आनंद अश्रू. देऊ का अजून थोडी, नको म्हणला, हेवचा आनंद बळच पचिलाय मरण म्हणला. हे नाही बघेन काय दरा. ज्या पुरीना स्वयंपाक येत नाही त्यांना एक काम सांगतो, तुम्ही सासूलाच आहे म्हणायचं आजपासून. सगळ्या सुनांना सांगतो, घरी गेल्या गेल्या म्हातारीला आतेबाई फितेबाई तसलं म्हणायचं नाही, डायरेक्ट आई म्हणायचं आजपासून. घरी गेल्या गेल्या आई आई धरू का तुमचं पायी. म्हातारी म्हणीन माऊलीचं ध्यानात ठेवलं का काही. आई तुम्ही माझी आत्याबाई नाही, तुम्ही माझ्या आयात आई. मला जन्म दिलेले आई फक्त 18 वर्षापर्यंत, तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. मग म्हातारी म्हणते बाई दुसऱ्याचं लेकरू आलं आणि मला आई म्हणतो तू कशाला स्वयंपाक करते. हो की बाजूला मी आहे ना. बसलेच म्हातारी चुली पुढं, म्हातारी चुली पुढं, सुनबाई टीव्ही पुढं, तिकडं मालिक लागले तुझ्यात जीवर रंगला. अरे जाम झाली म्हातारी दुरानी. मग म्हातारा इकडून म्हणली लागीर झालं जी. स्वयंपाक काय तर लय अवघड आहे. सासून ते एक विचार ठेवा. हा सासूने सुनाला लेक म्हणा, सुने सासूला आई म्हणा. म्हाताऱ्याला चॅप्टर असते. हा म्हाताऱ्या आया 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 आया. एक म्हातारे दररोज इष्टीत बसायची, कंडक्टरच्या शेजारीच बसायची. कंडक्टरला मोठं मोठं काजू बदाम खायला द्यायची. 3 महिने काजू बदाम खाल्लं कंडक्टरने फुकट. 22 किलो त्याचं वजन वाढलं. 3 महिन्यानंतर कंडक्टर मला आजीबाई मी नातवासारखा आहे का लेकासारखा दिसतो का, मला फुकट काजू बदाम खायला देता. म्हातारे म्हणते कशाचा नात पण कशाचा लोक बाबा, माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते. पण काजू बदाम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही, मग चगळल्याला तुला देते. त्याने चालू येशी ना जाळ झाला मला नोकरीचा, म्हणला म्हशी वळतो पण म्हणला नको रे म्हणला मला. असल्या म्हाताऱ्या आगाव येत.
त्याच्यामुळं सासूने सुनाला लेक म्हणा, सुनेने सासूला आई म्हणा, घरात एकत्र कुटुंब ते टिकवा, हसून खेळून जागा. काय आयुष्यात ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं ना, तर आज सगळ्यांचा चेहरा हसतो, एक दिवस भीतल्या टिकून बसतो आणि उदबत्याचा वास त्याच्या नाकात घुसतो. मालक गेल्या बायको म्हणते उठून बसा ना, माझ्या संग बोला ना. आता ते उठल्यावर खांदेकरी थांबत्यान का? चौघाने उच्चाल्या मंडळी म्हणते चालल्या का व? चालले नाही, चालिवलेत. लय कुटानं केलं त्यांनी, तेव्हा येड्यावानीच करीत होता, वटान दाबले. त्याच्यामुळे चालू नका लय वरात एक दिवस निघणारे. वरात मागं खोबरं चिल्लरीची परात बाराखाली पोरं चिल्लर गोळा करत आणि जोर जोरात म्हणते रोज अशी मारावं रात रात. काय लोकाला घेणं देणं? निर्व्यसने जीवन जागा, व्यसन फॅशन वाईट टोकट दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्लं, तोंड पुटन, दारू पेला, लेवर पुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगली ठेवा ना, तर सुरुवातीला पासन ताडी तुमची वळखत्या नाडी, दारूच लावत्यान गोडी, इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, लावून ना त्या दारूला काढी, धरण्यानं मग तुकोबाची जोडीन, मग कळण परमार्थाची गोडी. व्यसनाच्या हरिदून आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत असून हरी पाठवाचा. कीर्तन कमी आहे का? पण माणसं बदलली पाहिजे. 8 दिवसाच्या सप्त्यात तुम्ही महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसात गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करत सोडून दिलं, हा खरा सप्ताह आहे मायबाप. हे परिवर्तन स्वतःपासून त्याची सुरुवात व्हावी म्हणून तरुण मुलाने देशाविषयी, धर्माविषयी आणि शेवटचं वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात तिकी असती त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात तिकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावामध्ये, परिसरामध्ये लुटांगणे बाबांवर प्रेम करणारा समस्त भक्त परिवार आमच्या गोलूबाबांनी एकत्र कोण एवढं सुंदर वैभव, हे कशाचं प्रतीक आहे? एकू कमी, हे एकीची ताकद आहे मायबाप. सुशिक्षित मानव द्राक्षे गेल्या गेल्या, कशी द्राक्षे 50 रुपये किलो, किंमत कमी करा. म्हातारी म्हणली इको कमी ठेवा. खालची जी मोकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, किमतीत का बदल? का बदल? द्राक्षाचा घड 50 रुपये किलो, कारण त्यांचा एकात एक जीव गुंतलाय. हे सोबत आहेत, संघटना आहे, मॅजॉरिटी एकत्र आहेत. सुखात बी संघ, दुःखात बी संघच आहेत, साथ सोडत नाहीत. 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी भावबंद चोपल्यात. फुकाट म्हणलं तरी घेऊन जा. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत आहे, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? रेडा बोलाना भिंत चालवली हा माऊलीचा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबांचा सगळ्यात मोठा चमत्कार मेळविले मांदी वैष्णवांचे. सगळे वैष्णव एकत्र केले, हा माऊलींचा मोठा चमत्कार आहे. आणि लोटांगणे बाबांनी सुद्धा हे समाजसेवा, धर्मसेवा करत असताना या परिसरामध्ये, आपल्या या मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये संप्रदाय काय, धर्म काय, आचार काय, विचार काय, आणि हे ज्ञान प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचावं यासाठी त्यांचं हे जीवनभर त्यांनी अखंड ते झिजत राहिले. आणि अशा महान साधूचं, महान तपस्वी व्यक्तिमत्वाचं हे मंदिर या ठिकाणी आपण काम हातात घेतलेलं आहे. जवळपास अत्यंत प्रगतीपथावर काम आहे. ज्यांनी जमीन दिली त्यांचे आभार. आमचे रामसाहेब पाटील, त्यांची विशेष उपस्थिती, त्यांचंही सुद्धा ते सुद्धा कायेनं वाचेनं मनानं तन मन धन देऊन या ठिकाणी या कार्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत. आपल्या परिसराचं, जनता जनार्दनाचं, सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य आहे. आणि माझी विनंती आहे, एकच वाक्य बोलतो, बाकीच्या धर्मामध्ये रात्री काम सुरू करते, सकाळी त्यांचं प्रार्थनास्थळ पूर्ण असतं. विचार करण्याची गोष्ट आहे. मग कधी सुरू करतात कधी संपतात, इतकी त्यांच्यात एकी झालेलं सुद्धा कळत नाही. आणि आपल्याला म्हणावं लागतं की मंदिराला देणगी द्या, हे म्हणणं म्हणजे हा सुद्धा अपमान आहे रामसाहेब आपल्या विचाराचा, आपल्या धर्माचा. म्हणण्याची गरजच पडली नाही पाहिजे. माझी सगळ्या तरुण बांधवाला, महिला मंडळाला, समाजकारणातल्या, राजकारणातल्या, परिसरातल्या भाविकांना विनंती, हे लोटांगणे बाबाचं मंदिर वर्षाच्या आत परिपूर्ण व्हावं यासाठी सगळ्यांनी मायबाप पावर लावून सहकार्य करावं. कारण ज्या ठिकाणी मंदिर आहे हे काय एकट्या गोलूबाबाचं नाही मायबाप, सगळ्यांसाठी हा आश्रम आहे. सकाळशी येते आहे अधिकार. या भूमीची दिव्यता, रम्यता, पवित्रता वाढते. त्या निमित्तानं संपूर्ण परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होतं. हजारो लाखो समाज या ठिकाणी येईल, त्यांच्या विचाराचे देवाणघेवाण, आपल्या हिंदू धर्माचं हे एक केंद्र तयार होईल. यासाठी आपल्या धर्माचे आपण पाईक आहोत. आपला धर्म टिकवण्यासाठी दुसरे येणार नाहीत. आपलेच ते कर्तव्य म्हणून प्रत्येकानं यथाशक्ती होईल तेवढ्या ताकदीनं पावर लावून या मंदिरासाठी सहकार्य करावं ही तुमच्या चरणी विनंती. आणि कोणताही काम त्यामध्ये भाव असेल तर परिपूर्ण होते, आणि भाव असेल तर भक्ताची इच्छा देव पूर्ण करतो. होय भक्ती गेला दैसा पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवा अपेक्षा काहीच करत नाही. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. भक्ताच्या घरी तुळशीचं पान आणि तांबर पाण्यात देव खुश होतो. अहो तुळशीचं पान आणि तांब्याभर पाणी हृदयात राहतो आणि इच्छा पूर्ण करतो. हे सगळं नंतर झालं. भक्तावर इतकं प्रेम आहे, मुळात निर्गुण निराकारच भक्तासाठी सगुण साकार झालाय. अभंगाच्या शेवट
पूर्वी जगालते विचार पूर्वी वाह क्या बात है
वेळेस सांगतात आला नवा रूपा तुका म्हणे झाला सोपा. भक्तासाठीच हा सगुण साकार झालेला आहे. आपल्या अंतकरणाविषयी अंतकरणात भगवंताविषयी भाव आणि प्रेम असावा असा अभंगाचा भावार्थ. आवाज द्या मॉनिटर. मोजक्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्यापुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर्य माझे वडील परमपूजा आदरणीय वंदने भाऊ त्यांच्या आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचे योग आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगरमध्ये भव्याने दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. आमचे गोलोबाबा आमच्या आश्रमावरती 2 वेळेस आलेले आहेत. त्यांना माहीत आहे अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळेत हजारो झाडेत 5000 माणसं बसलेली एवढा सभा मंडप आणि एवढं भव्य संस्थान. आले त्या परिसरात कधी पंढरपूरला आळंदीला तर नक्की कर्जतला भेट देण्यासाठी अशी सगळ्यांना विनंती. याही पुण्यनगरीमध्ये असं सुंदर हे लुटांगणे बाबांचं पांडुरंग परमात्म्याचं मंदिर आपण सर्वजण मिळून या ठिकाणी हे काम हातात घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर ते परिपूर्ण व्हावं. सर्व संयोजक आयोजक नियोगाचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. उद्याचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 2 मिनिटं कोणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली.